श्री स्वामी समर्थ. नमस्कार सिंह राशीच्या जातकांनो, पुढच्या 24 तासांत तुमच्या घरात पाऊल ठेवणाऱ्या त्या एका व्यक्तीचं नाव ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल आणि डोळे पाणवतील. मित्रांनो, आई तुळजाभवानी माता आणि आई येडूबाईच्या कोपाने तुमच्या शत्रूंचा नाश कसा होणार याचा अंदाजही तुम्हाला नाही. उद्यापासून ग्रहांची चाल अशी काही पलटी मारणार आहे ज्यामुळे तुमच्या संपूर्ण आयुष्याची दिशा कायमची बदलून जाईल. पण याच काळात काही अत्यंत जवळची माणसं अचानक तुमच्या पाठीत खंजीर खुपसणार आहेत, तर काही भयानक संकट तुमच्या उंबरठ्यावरून अगदी थोडक्यात टळणार आहेत. दुर्लक्ष न करण्याचा इशारा. देवी माऊलीने तुम्हाला हे 11 संकेत आधीच दिले आहेत, पण जर तुम्ही याकडे दुर्लक्ष केलं तर पुढच्या 5 ते 7 वर्षांत तुम्हाला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. म्हणूनच सांगतो, हा व्हिडिओ चुकूनही अर्ध्यावर सोडू नका. व्हिडिओच्या अगदी शेवटच्या भागात मी असा एक अंतिम निर्णय आणि दैवी उपाय सांगणार आहे जो तुम्हाला या येणाऱ्या संकटातून वाचवू शकतो. जर आज आई तुळजाभवानी आणि आई येडूमातेच्या कृपेवर तुमचा विश्वास असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याची हिम्मत करा, तरच स्वतःच्या डोळ्याने तुम्ही तुमचा भाग्योदय पाहाल. सिंह राशीच्या जातकांनो, हे लक्षात ठेवा की उद्याची पहाट तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा पडदा दूर करणारी आहे. इतके दिवस ज्या व्यक्तीला तुम्ही आपलं मानलं, ज्याच्यासमोर तुम्ही तुमची गुपितं, स्वप्न आणि कमकुवतपणा उघडा केला, त्याच व्यक्तीचा एक वेगळा आणि खरा चेहरा तुमच्या समोर येईल. पाठीमागून वार करणारे आणि वरवर गोड बोलणारे लोक आता एका छोट्याशा घटनेने उघडे पडतील. हे पाहून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल, त्यामुळे मनाची तयारी ठेवा. परंतु मनात कोणताही द्वेष न ठेवता समजून घ्या की हे तुमचं नुकसान टाळण्यासाठी होत आहे. आई तुळजाभवानी आणि आई येडूबाईच्या कृपेने तुम्हाला चुकीच्या संगतीतून बाहेर काढण्यासाठी आणि तुमच्या मोठ्या यशाआधी आयुष्यातील खोट्या लोकांची साफसफाई करण्यासाठीच हा प्रसंग घडून आला आहे. स्वतःला कधीच एकटं समजू नका, कारण दोन्ही माऊलींची दैवी शक्ती तुमच्या पाठीशी उभी राहणार आहे. गेल्या काही काळापासून मनात सुरू असलेले विचारांचे वादळ आता शमणार असून तुमच्या अदृश्य चिंतेचा भार हलका होईल. एक नवी ऊर्जा आणि आत्मविश्वास तुमच्यात जन्म घेईल. भविष्यात येणारे एखादे मोठे संकट किंवा आर्थिक नुकसान देखील तुमच्या अगदी जवळ येऊन अचानक टळणार आहे. अचानक ग्रहांची चाल अशी बदलली आहे की एक अत्यंत प्रभावी आणि प्रतिष्ठित व्यक्ती तुमच्या बाजूने खंबीरपणे उभी राहील आणि बंद झालेली जुनी संधी तुमच्यासाठी पुन्हा खुली होईल. सिंह राशीच्या जातकांनी आपल्या क्षमतेवर शंका घेणे बंद करावे. हा काळ फक्त आर्थिक प्रगतीचा नाही, तर तुमचा गमावलेला आत्मविश्वास, प्रतिष्ठा आणि समाजात नवीन ओळख मिळवून देणारा ठरेल. जे लोक कालपर्यंत तुम्हाला कमी लेखत होते तेच आता तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहतील आणि तुमच्या शब्दाला मान देतील. हा काळ केवळ कष्टावर नाही, तर योग्य वेळ आणि ग्रहांच्या अनुकूल परिस्थितीवर अवलंबून असतो. आणि ती अनुकूलता आता माता भवानीच्या कृपेने सिंह राशीच्या बाजूने वळत आहे. अनेक दिवसांपासून अडकलेली तुमची काही जुनी रक्कम अचानक तुमच्या हाती येईल, ज्यामुळे मनावरचा ताण हलका होईल. सिंह राशीचे जातक रोजगार आणि व्यवसायाच्या क्षेत्रात सुद्धा नवीन बदलासाठी तयार व्हा. जिथून तुम्ही पूर्णपणे आशा सोडली होती तिथूनच एखादी सकारात्मक बातमी येईल. आई येडूमाईच्या आशीर्वादाने एखादा नवीन प्रोजेक्ट, अचानक आलेली जॉब ऑफर किंवा साईड बिझनेसची सुवर्ण संधी तुमच्यासमोर चालून येईल. सुरुवातीला हा बदल लहान वाटेल, परंतु भविष्यात तोच तुमच्या आर्थिक धैर्याचा मुख्य आधार बनेल. मात्र आलेली लक्ष्मी टिकवणे हे सर्वस्व तुमच्या नियोजनावर अवलंबून आहे. पैसा हाती येतो तेव्हा भावनेच्या भरात येऊन केलेला अवाजवी खर्च, उगाच दाखवलेला दिखावा आणि घाईगडबडीत केलेल्या चुकीच्या गुंतवणुकी पूर्णपणे टाळाव्या लागतील. सिंह राशीच्या जातकांनो, हे लक्षात ठेवा की हा काळ तुम्हाला तात्पुरता आनंद देण्यासाठी नाही, तर दीर्घकालीन आर्थिक स्थिरता देण्यासाठी आला आहे. तुमच्या घरातील जे जुने वाद आहेत, कौटुंबिक तणाव आहे आणि चिंतेचे सावट आहे, ते आता संपणार असून एका मोठ्या शुभ वार्तेचे घरात आगमन होईल. नोकरी, विवाह, नवीन घर खरेदी किंवा वाहन यासारखी आनंदाची बातमी संपूर्ण घराचे वातावरण सकारात्मक ऊर्जेने भरून टाकेल. घरात दैवी ऊर्जा वाढवण्यासाठी जातकांनी दररोज संध्याकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ गायीच्या तुपाचा दिवा लावावा आणि कुलस्वामिनी माता तुळजाभवानीचे स्मरण करावे.
यामुळे घरातील सुखशांती कायमची टिकून राहील. या काळात भावनांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे, कारण भूतकाळातील एखादे बंद झालेले पान किंवा जुने नाते अचानक मेसेज किंवा कॉलद्वारे तुमच्या आयुष्यात परत येण्याचा प्रयत्न करत आहे. जो व्यक्ती गैरसमजामुळे दुरावला होता तो पुन्हा समोर येऊ शकतो. त्याला आयुष्यात पुन्हा जागा द्यायची की शहाणपणाने दूर ठेवायचे, हा निर्णय तुमच्या परिपक्वतेवर अवलंबून असेल. मनातील संभ्रम दूर करण्यासाठी सिंह राशीच्या जातकांनी दर मंगळवारी किंवा शुक्रवारी माता येडूमाईचे ध्यान करावे. शक्य असल्यास हिरव्या पालेभाज्या किंवा भाकरीचा नैवेद्य दाखवावा आणि देवीच्या नावाने गरिबांना अन्नदान करावे, जेणेकरून योग्य निर्णय घेण्याची बुद्धी मिळेल. सोबतच आरोग्याबाबत अत्यंत सावध राहणे गरजेचे आहे. बदलत्या काळानुसार शरीर तुम्हाला थकवू शकते. डोकेदुखी किंवा पचनाच्या तक्रारी काही छोटे संकेत देऊ शकतात. हा काही काळातील मानसिक दबावाचा परिणाम असू शकतो. त्यामुळे जीवनशैलीत शिस्त आणणे गरजेचे आहे. शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या मजबूतीसाठी दररोज सकाळी ओम देवी तुळजाभवानी नमः किंवा ओम येडूमाता नमः या मंत्राचा जप करावा. करिअर आणि भविष्याच्या दृष्टीने आतापर्यंतचा सर्वात मोठा व निर्णायक टप्पा गाठण्यासाठी सज्ज व्हा. एक असा धाडसी निर्णय घेण्याची वेळ येईल जो तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर असेल. लोकांना खुश करण्याचे सोडून द्या. जेव्हा तुम्ही स्वतःच्या प्रगतीसाठी आणि स्वाभिमानासाठी ठाम पाऊल उचलाल, तेव्हाच तुमच्या खऱ्या भाग्योदयाची सुरुवात होईल. हा महत्त्वाचा निर्णय घेताना कोणत्याही अडचणी येऊ नयेत म्हणून शनिवारी हनुमान चालीसाचे वाचन करावे आणि देवीच्या मंदिरात जाऊन तेल व कापूर अर्पण करावा. सिंह राशीच्या जातकांनो, हे पूर्ण श्रद्धेने मान्य करा की हा काळ भीतीचा नाही तर आत्मजागृतीचा आहे. ग्रहांची अनुकूल चाल तुम्हाला यशाच्या शिखरावर नेण्यास तयार झाली आहे. विश्वाकडून मिळणारे हे संकेत आणि दैवी उपाय तुमच्या आयुष्यात एक नवी आणि सुरक्षित दिशा देणारे ठरतील. मनातील सर्व नकारात्मक विचार, शंका आणि भीती कायमची मागे सोडून द्या, कारण माता तुळजाभवानी आणि आई येडूबाईंनी तुमच्या स्वागतासाठी सुखाचे व समृद्धीचे दरवाजे उघडले आहेत. फक्त आत्मविश्वासाने आपले कर्म करत राहा. जर हे शब्द तुमच्या मनाला स्पर्श करून गेले असतील तर आत्ताच कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने, पूर्ण विश्वासाने जय माता दी किंवा तुळजाभवानी जय, आई येडूबाई प्रसन्न लिहायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा आणि अशीच अचूक सविस्तर भविष्यवाणी वेळेवर मिळवण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. नेहमी आनंदी रहा, सकारात्मक रहा, श्रद्धा ठेवा. माऊली नक्कीच तुमचं भलं करेल. धन्यवाद.